ऐकलं तर कळेल आणि कळलं तरच तर वळेल. स्टोरी देवो भव. एक छोटा मुलगा होता. त्याला ना फुलपाखरू खूप आवडायचे, म्हणजे बटरफ्लाईज. एकदा त्याने बगीच्यामध्ये एक छोटासा बेबी बटरफ्लाय म्हणजेच कॅटरपिलर बघितला. त्याला तो खूप आवडला. तो लगेच त्याला उचलून आपल्या घरी घेऊन गेला. आपल्या घरात त्याने छोटंसं त्याच्यासाठी घर बनवलं. आपल्या सगळ्यांना माहिती, कॅटरपिलरला काही दिवसांनी एक कवच येतं आणि काही दिवसांनी त्या कवचातून एक बटरफ्लाय बाहेर येतो आणि मग तो उडायला लागतो. तसंच काही दिवसांनी त्या मुलानेही पाहिलं की त्या कॅटरपिलरला एक कवच आलेलं आहे आणि त्याच्या बाजूला एक होल आहे, ज्याच्यातून तो बटरफ्लाय बाहेर येणार आणि उडायला लागणार. तो खूप खुश झाला. तो खूप एक्साइट झाला. अरे वा, आता बटरफ्लाय बाहेर येणार. तो रोज त्याची वाट बघायला लागला. आज बाहेर येईल बटरफ्लाय, उद्या बाहेर येईल बटरफ्लाय. पण खूप दिवस झाले बटरफ्लाय तर बाहेर आलाच नाही. मग त्याने विचार केला, कदाचित ना त्या बेबी बटरफ्लायला ना बाहेर यायला खूप त्रास होत असेल, त्याला जमत नसेल ना. आपण एक काम करूया, आपण ना त्याला हेल्प करू. असा विचार करून त्या मुलाने आपल्या हातानेच ते कवच ओपन केलं आणि ते छोट्या बटरफ्लायला आपल्या हातात घेतलं आणि त्याला उडण्यासाठी हात वरती केला. पण काय झालं माहिती, बिचारा बटरफ्लाय उडूच शकला नाही. कारण त्या बटरफ्लायचे पंख, त्याचे शरीर पूर्णपणे डेव्हलप झालं नव्हतं. त्यांच्यात तेवढी ताकद नव्हती की तो उडू शकेल. म्हणून आपलं कोणतेही छोटं काम असो किंवा मोठं काम असो, आपला अभ्यास असो किंवा आपला प्रोजेक्ट असो, स्वतः ट्राय करा. जर प्रत्येक गोष्टी आपल्याला जर आपल्या पॅरेंट्सने, फ्रेंड्सने मदत केली तर आपण शिकणार कसं? आपण त्यांच्यावरच अवलंबून राहणार. मग त्या गोष्टीचं परिपूर्ण ज्ञान आपल्याला कसं मिळणार? जेव्हा स्वतः ट्राय कराल तेव्हा मिस्टेक्स होतील, पण त्यातून तुम्ही शिकाल काय नाही केलं पाहिजे. अजूनही 4 गोष्टी शिकायला मिळतील. म्हणून स्वतः ट्राय करा. जेव्हा एखादी गोष्ट कंप्लीट करण्यासाठी आपण मेहनत घेतो ना, स्ट्रगल करतो, ते स्ट्रगलच आपल्याला एकदम स्ट्रॉंग बनवतं. म्हणून ट्राय ऑन युअर ओन. डोंट क्राय.